नमस्कार, मी आपला मित्र योगेश चौधरी. मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे एका मोठ्या अशा शेतकऱ्याकडे की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून जो मळा फुलवलेला आहे तो मळा अगदी वाखडण्याजोगा आणि चाखण्याजोगा आहे. त्या मळ्यातून पिकवलेले जे पीक आहे ते अगदी सेंद्रिय खतापासून पिकवलेलं उत्पादन ते काढतात. मग त्याच्यामध्ये डाळिंब असेल, आपण समोर बघू शकतो डाळिंबाची लागवड केली. साहेब, तुमचा परिचय मला असं वाटतंय माझ्यापेक्षा तुम्ही स्वतः करून द्या. आपलं नाव सांगावं. नमस्ते, मी अशोक सीताराम थेटे, पोलीस पाटील, चिंचपूर खुर्द आणि एक ऑर्गॅनिक शेती करणारा शेतकरी. तर आपण जी शेती करता, तुमचं मला तर वाटतंय तुमच्या, मी आता घरून आलो तर समोर तुमचं घर दिसतं, बंगला दिसतोय. तर तिथून मला वाटतंय की शेवटपर्यंत जिथं नजर पोहोचते तिथपर्यंत आपलाच आवार हो आहे. हो. साधारण किती शेती असेल? इथं 11 एकर शेती आहे. 11 एकर शेती. आणि अजून 1-2 ठिकाणी आहे, तिथे एक 10 एकर शेती आहे. 10 एकर शेती. आणि ह्या ठिकाणी आपण कुठलं पीक घेत आहे त्याच्याबद्दल थोडी ह्या माहिती. ठिकाणी पपई, डाळिंब, हां, ऊस शेती आणि या ठिकाणी. चारा पीक थोडंसं. चारा पीक पण. हो. मग तो चारा पीकचा जो आपण उत्पादन घेता, मग ते चाऱ्या आपल्या स्वतःच्या गुरांसाठी की दुसरीकडे पण नाही घेता? स्वतःचे स्वतः पण घरच्यासाठी? घरी म्हणजे शेळी, कोंबडी किंवा गाय ओके, वगैरे ओके. असेल तर त्यांच्या पुरताच, फक्त विक्रीसाठी नाही. विक्रीसाठी नाही. नाही. म्हणजेच महत्त्वाचा मुद्दा आता आपल्याला सापडलेला पहिलाच मुद्दा की बघा, त्यांनी पपईची लागवड सांगितली, डाळिंबाची लागवड सांगितली, ऊसाची लागवड उत्पादन सांगितलं घेतात. आणि सोबत ते जो हिरवा चारा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हिरवा चारा खाल्ल्यानंतर जे गायींना पोषक असं तत्व त्याच्यातून मिळतं ते सुद्धा नैसर्गिक असतं. आणि आत्ताच्या गायी आपण जर पाहायला गेलो की शहरामध्ये गायींच्याकडे त्या गायी अक्षरशः त्या कचरा कुंडीमध्ये जो कचरा टाकलेला असतो त्या ठिकाणी जाऊन त्या प्लास्टिकमध्ये असलेले ते अन्नपदार्थ खात असतात. त्यांच्या जीवाला तर धोका निर्माण होतोच, परंतु त्यांच्या जीवाला तो धोका निर्माण होऊन तो आपण त्यांच्यापासून घेतलेलं दूध जर पित तर आपल्यासुद्धा तो धोका निर्माण होतो. तर सरांनी एक सांगितलं की ते जे पीक घेतात कसलं हिरव्या साराचं, त्यांच्या घरात असलेल्या शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, नंतर गायी आहेत, म्हशी आहेत, त्याच्यासाठी ते देतात. आणि त्यांच्यापासून मिळणारं दूध हे सकस दूध खायला मिळतं घरच्यासाठी. दुधाची घरच्यासाठी फक्त आपण फक्त घरच्यासाठी. मग घरी जे आपण स्वतःच्या जमिनीतून काढलेला चारा आणि त्यातून मिळणारं जे त्या गाई म्हशी असतील त्यांना खाऊ घातलेला चारा, त्यातून मिळणारं दूध आपल्याला नक्कीच ते नॅचरल मिळतं, सकस मिळतं. तर ही लागवड आपण इथं बघतोय. या ठिकाणी डाळिंब, इथं मला वाटतं इथं फुल आलेलं डाळिंबीला. हां, या ठिकाणी छोटंसं फळसुद्धा लागलेलं आहे. मोठं आहे. हां, हे बघा, या ठिकाणी मस्त असं कलरफुल डाळिंबाचं फूल लागलेलं आहे. साधारण हे कधी लागवड केली? हे 1 वर्षापूर्वी. 1 वर्षापूर्वी. जूनमध्ये. आणि याला आता हे फुलं लागलेली आहेत, मग याचा बहर कधी सुरू होईल? नाही, आता हा सध्या हा बर काढून टाकावा लागेल सध्या बरं. आपल्याला. आणि एक 4 महिन्यांनी मग झाड पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर हां. मग तिथून पुढे फळ घ्यायला आपल्याला सुरुवात करायची. मग आधी आलेला छोटासा जो मतलब हा कच्चं बहार- जे फळ असतो तो बार तो तोडून बार टाकायचा. तोडून टाकायचा. नंतर तो 4 महिन्यानंतर नवीन जे बहार येईल तो आपण घेणार. तो पूर्ण घेणार. मग तो साधारण याचा किती जो फळ येतो किती महिने चालतो? फळ याचं वर्षातून एकच बार घ्यावा लागत. एक बार. व्हरायटी आहे हां. भगवा म्हणून, बरं. शेंद्री. हां. आता याची वर्षातून एकदाच पीक घ्यायचं असतं. ते एकदा बहार आल्यानंतर ते साधारण 6 महिन्यानंतर ते आपल्या मार्केटमध्ये विक्रीला येतात. मग फळ मोठा आणि फळ मोठं. छान, हो, म्हणजे चविष्ट क्वालिटी असतं. एकदम Quality, चविष्ट. हां. आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे तर हा, त्याला त्याचा अजिबात विषयच नाही. विषय म्हणजे गोडीचा. दुधामध्ये साखर जेव्हा पडते तशी जी गोडी असते तशी यांनी पिकवलेल्या म्हणजे उत्पादन काढलेल्या फळांची सुद्धा असते. मग याचं साधारण पुढच्या वर्षी आपल्याला पीक घ्यायला मिळेल. हो, पुढच्या वर्षी पीक नाही, मग 100%. ती ही आज लागवड केलेली गेल्या वर्षी, हां. मग त्याची नंतर ही किती वर्ष राहू शकेल? नाही, आता 1 वर्ष 2 वर्षानंतर फळ येतात. 2 वर्षानंतर फळ येणार. आणि दरवर्षी एकदा वर्षातून एकच फळ येतं. साधारण एक 10 वर्षाची याची लाईफ, फुल लाईफ आहे. हां. आणि नंतर मग त्याच्यानंतर ठीक आहे. म्हणजे ह्या डाळिंबीची लागवड आपण जी केलेली आहे तिचा पुढच्या वर्षापासून तुम्ही आपल्याला उत्पादन काढणार आणि त्याची लाईफ 10 वर्ष तरी मॅक्झिमम आहे. 10 वर्ष Fix. उत्पादन फिक्स. म्हणजे 10 वर्षाचं उत्पादन 100% आता पुढच्या वर्षापासून आपले शेतकरी दादा घेणार आहेत. आणि मस्त वाटते. आता आपण तुम्हाला घेऊन चालू आहे या पपईच्या बागेकडे. मागच्या वेळी मी ह्या पपईच्या बागेचा जो व्हिडिओ काढला होता
आणि तो दादांच्या मिसेसने म्हणजे आमच्या ताईने आम्हाला त्याची माहिती दिली होती. तर ही पपई कुठला पीक आहे, कुठल्या प्रकारची पपई? ही 15 नंबर म्हणून व्हरायटी आहे. हां आपली शेम गावरांसारखी आहे हिची क्वालिटी हम्म. खाण्यात, आणि ऑर्गॅनिक असल्यामुळं तर तिची गोडी म्हणजे आपण जी 15 नंबर खातो मार्केटमध्ये त्यापेक्षा निश्चितच हां. खूप जास्त आहे. ॲक्च्युली तुम्ही सांगण्यापेक्षा ही पपईची मी गोडी चाकलेली आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वीच मी या ठिकाणी आलो होतो, व्हिडिओ काढला होता, पपई घेऊन गेलो होतो आणि पुन्हा मुद्दामून आज तुमच्याकडे या पपईचा व्हिडिओ काढण्यासाठी आणि तुमचा व्हिडिओ काढण्यासाठी आलो. यातून असं सांगायचे की ह्या बियाचं नाव आहे 15 नंबरचा बियाणा पपईचं, आणि याच्यातून सेंद्रिय खताचा वापर या ठिकाणी बघू शकतो. बघा या ठिकाणी शेणखत लागलेलं आहे, या ठिकाणी पाण्याची जी सोय आहे या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण शेणखत बघू शकतो, शेण टाकलेलं आहे. या ठिकाणी पाण्याची ठिबकची प्रक्रिया या ठिकाणी केलेली आहे. आणि पाण्याची व्यवस्था काय? ठिबक मध्ये म्हणजे एक शेततळ आहे, शेततळ आहे. आणि बोर आहे. बोर आणि शेततळ्याचं पाणी जे शुद्ध पाणी म्हणजे गटरचं पाणी वापरून शेतीला लावायचं आणि त्यातून पीक काढायचं, हा प्रकार इथं केला जात नाही. चांगल्या माणसाकडून चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्याला खायला मिळते आणि बघायला मिळते. तर या ठिकाणी आता साधारण ही पपईची लागवड किती दिवसापूर्वी केली होती? असं ही मागच्या वर्षी जून मध्ये केली. मागच्या वर्षी जूनमध्ये केली होती. आता ही अजून किती वर्ष राहील? नाही, आता जून नंतर एक 8 महिन्यांनी पपई साधारण मार्केटला येईल. आता ही पपई समजा रेडी आहे का? ही हो, नाही ही 4 दिवसांनी 4 दिवसानंतर नाही, परंतु ही आता जर काढली हो तर ती पिकू शकेल. टिकू शकते. तर ही पपई आपण बघू शकतो, हिला डोळा येणे म्हणतात. बघा हिला डोळा आलेला आहे. याला हो. जेव्हा असं पीक म्हणजे पपईवरती अशा प्रकारे जेव्हा येलो असा पट्टा येतो तेव्हा ती समजायची की आता ही पिकाला आली. कशी तोडायची? फिरवायची. ही बघा पपईची साईज बघू शकता आणि किती छान मस्त दिसायला आहे आणि ती खायला सुद्धा गोड आहे. नक्कीच तुम्हाला पण पाहिजे असेल पपई तर माझी संपर्क साधून तुम्हाला ही नॅचरल पिकलेली आणि नैसर्गिक काय म्हणतात त्याला ऑर्गॅनिक पपई प्रकारची पपई तुम्हाला खायला नक्कीच मिळेल. अजून ह्या पपईबद्दल काय माहिती द्याल तुम्ही? साधारण हिचा कालावधी किती असतो? तिचा कालावधी साधारण 2 वर्षापर्यंत, म्हणजे एकदा लागवडीपासून 2 वर्ष ती चालते. लागवडचे फळ चालू झाल्यानंतर 1-1.5 वर्षापर्यंत फळ देऊ शकते. आता लागवड झाल्यापासून किती महिने झाले? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाला. हो. आणखी 1 वर्ष राहील. अजून 1 वर्ष तर नक्की. साधारण खर्च किती असेल या समजा 1 एकरच्या जमिनीला? खर्च तसा 1 लाखाच्या आसपास. 1 लाखाच्या आसपास होतो. तसं म्हणजे ऑर्गॅनिक असल्यामुळे कमी होतो. बरं. आणि रासायनिक जर शेती केली तर त्याला मग जास्त खर्च येतो. आणि आपल्या घरचं मला वाटते शेणखत वगैरे असेल, सगळं. पाण्याची व्यवस्था सुद्धा आपल्या घरी म्हणजे शेत तळ केलेलं आहे, त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था देखील आपल्याकडे आहे. उत्तम. बोरिंगची पण आपल्याकडे सेवा आपण म्हणजे केलेली आहे, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला पाणी 12 महिने आपल्याला या झाडांना देता येतं. आणि याच्यामध्ये काही पपया असे लांबडे आहेत आणि काही पपया गोल आहेत, याच्यामध्ये फरक आहे का? फरक झाला. हां आता हे फळ आहे, हां ही मादी पपई म्हणून असते. हां अच्छा, ही मादी पपई ही असते का? मादी म्हणून हा. राहते. आणि लांबडी जी आहे ती नर म्हणून असते. अच्छा, हा फरक आहे का? हो, हो, हे हो. हा हे- ऍक्च्युली हे, शेतकऱ्याकडून जसं- आपल्याला हे जाणून घेता आलं. मेल फिमेल मेल फिमेल याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये गोडी तशीच लागते. गोडी शेप. फक्त ही लांबट आकाराची जी पपई आहे ती तिला फळ कमी असतं. फळ कमी ती मेल असतात असल्यामुळे. आणि मेल असल्यामुळे, हो. आणि तिचा आकार गोलाकार असतो, ती ती फिमेल असल्यामुळे. एक नक्कीच आपल्याला आज माहिती मिळाली आणि ओरिजिनल शेतकऱ्याकडून ओरिजिनल माहिती मिळते, म्हणून मी ओरिजिनल शेतकऱ्याकडे आलो आहे, जेणेकरून आपल्याला ती माहिती मिळेल ती एकदम शुद्ध म्हणजे क्लिअर मिळेल आणि कुठल्याही प्रकारची आपल्याला चुकीची माहिती मिळणार नाही आणि ती चुकीची माहितीपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. साधारण 1 वर्ष या लागवडीला झालेलं आहे. हो. ही किती गुंठ्यामध्ये आपण लागवड केलेली? ही सध्या 20 गुंठ्यावर. 20 गुंठ्यामध्ये. मग हा बियाणा कुठून आणायला लागेल वगैरे आणायचं? हा नर्सरीमध्ये आपल्याला उपलब्ध होतो. उपलब्ध फक्त होतो. योग्य नर्सरी शोधून बरं रोपाची साईज वगैरे बघून मग ते रोप खरेदी करावं लागतं. बरं. अजून आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं पीक घेता आपण? आणि आपण मग ऊस शेती तशी, हा पट्टा जो आहे तो ऊस शेतीचाच आहे. हा पण पट्टा आपण- ऊस शेतीचा आहे. हो. पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटी
चं उत्पादन काढणारे शेतकरी आहात म्हणून तुम्ही नेहमी काय तर प्रायोगिक तत्वावरती शेती करत वेगळी शेती करतात. म्हणजे त्याला प्रायोगिक तत्वावरती म्हणतात, परंतु तुम्ही नुसतं प्रयोग करत नाहीत तर तुम्ही ते सक्सेस करता. आणि नक्कीच हे शेतकऱ्याचं वैशिष्ट्य आहे, ते नुसते प्रयोग करत नाही तर ते शेती प्रयोगाच्या नंतरचा जो असतो तो सफल करतात. म्हणजे त्यांनी फक्त याच ठिकाणी ऊसाची जास्त लागवड केली जाते. आपण त्या ऊसाच्या शेतीकडे पण जाणार आहोत. ऊसाची शेती त्यांनी केलेली आहे ती पण आपण बघणार आहोत. परंतु त्या अगोदर असं सांगायचं आहे की ते ऊस पिकला जातो, परंतु प्रायोगिक तत्वावर त्यांनी लागवड केली पपईची. आणि पपईचं साधारण म्हणजे आपल्याला लॉस तर होणार नाही असं मला वाटतं. हां, लॉस होणार नाही. म्हणजे मला सुद्धा जर शेती करायची असेल तर मला तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही, कारण तुम्हाला म्हणजे चांगल्या शेतकऱ्याकडून आपण जर मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच आमच्यासारखे शेतकरी नक्कीच पुढे जातील. भविष्यामध्ये आम्हाला पण जर गरज लागली तर तुम्ही मार्गदर्शन तुमचं 100% मिळणार आहे आम्हाला. तर आणखी याच्या व्यतिरिक्त कुठली पिकं घेता आपण? नाही, आता सिजनेबल पीक आता मागच्या वर्षी टरबूज पण केला हां, होता ऑर्गॅनिक मध्ये, म्हणजे कलिंगड. कलिंग. हां, यावर्षी नाही केला. ह्या वर्षी नाही केलं, क्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे जास्त. अच्छा अच्छा. म्हणजे एक सांगायचं झालं तरी काही शेतकऱ्यांच्याकडे शेतीची तेवढी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना म्हणजे बाकीची पिकं घेता येत नाही. नाही तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या प्रकारची पिकं घेतली सगळ्या प्रकारे करू शकतो. हा, करू शकता. द्राक्षाची लागवड नाही तुम्ही करत? द्राक्ष नाही होत, द्राक्षाला खर्च मेंटेनन्स जास्त आणि रिस्क खूप आहे. निसर्गाची आता पहिल्यासारखं निसर्ग साथ देत नाही, नैसर्गिक आपत्ती खूप आहे द्राक्ष. बरोबर आहे. म्हणजे एक शेतकऱ्याची ही एक विकनेस आहे. नैसर्गिक परिस्थिती जर ढासळली तर शेतकऱ्याची शेती केलेली नुकसान होतं. आणि जेव्हा शेतकऱ्याचं नुकसान होतं तेव्हा शेतकरी एकदम आवाजीर होतो. परंतु शेतकरी, मी नेहमी सांगत असतो, शेतकरी शेती करायला सोडत नाही आणि तो त्याचा प्रयत्न करायला सोडत नाही. तर शेतकऱ्याची शेती ते पिकवतात, त्याच्यामुळे आपल्याला छानपैकी अशी फळं खायला मिळतात. आणि अशी रसाळ गोमटी फळं आपल्याला या चांगल्या शेतकऱ्यांकडून चांगल्या प्रकारचे ते शेती करतात म्हणून खायला मिळतं. अशा प्रकारची आपल्याला ही पपई आपण घेतलेली आहे. आपण जरा ऊसाच्या इकडे जाऊया, बागेकडे. आपण उभे आहोत ऊसाच्या या मळ्यामध्ये. आणि ही ऊसाची कशा प्रकारे शेती केली जाते त्याचं आपण थोडंसं मार्गदर्शन घेऊया. सर, कधी लागवड केली आणि कधी त्याचं उत्पादन होतं? 2 महिन्यापूर्वी, म्हणजे साधारण नोव्हेंबरमध्ये मी लागवड केलेली ऊसाची. हां, बरं. नोव्हेंबरमध्ये केल्यानंतर एक साधारण 14 महिने याला आपल्याला जोपासायचं. 14 महिने. 14 महिने. आणि त्यानंतर मग ते शुगर फॅक्टरीला तुटून जाणार. साधारण किती क्षेत्रामध्ये लागवड आहे? आणि आता इथं ह्या मळ्यामध्ये 2 एकर क्षेत्रामध्ये ऊस आहे. मग हे 2 एकरमध्ये ऊस लागवड हो, 2 केलेली. एकर. आणि दुसरीकडे तिथं पण एक 4-5 एकर ऊस लागवड केली. साहेब इकडे बघा, 4-5 एकरमध्ये दुसऱ्या ठिकाणी शेती ऊसाची शेती लागवड केलेली आहे. आणि या ठिकाणी 2 एकरमध्ये आपण बघू शकतो हिरवागार असा हा मळा दिसतो आपल्याला फुललेला. आणखी 14 महिन्यानंतर तो अगदी रेडी होईल, म्हणजे फॅक्टरीमध्ये झाला. आणि त्याच्यापासून आपल्याला जी साखर मिळते, ते साखर आपल्याला मिळते ती या शेतकऱ्यांपासून मिळते. आणि म्हणून या शेतकऱ्याला आपण वंदन करतो, नमस्कार करतो, कारण अशी शेतकरी आपल्याकडे आहेत. आणि एक अभिमान वाटतो आहे की आपला माणूस अशा प्रकारे शेती करतो आणि मोठा होतो. आणि आपल्या माणसाने मोठं व्हायला पाहिजे, शेतकऱ्याने मोठं व्हायला पाहिजे, शेतकऱ्याला त्यांनी केलेल्या श्रमाचं फळ मिळालं पाहिजे. म्हणून आपण सुद्धा त्यांना नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना त्यांच्या असलेल्या हमीभाव तर तो कमीत कमी मिळाला पाहिजे. आणि जेणेकरून शेतकरी शेती पण करायचं सोडणार नाही आणि आपल्याला चांगल्या वस्तू खायला मिळतील. आणखी दुसरी कुठली आपण उत्पादन घेतो? नाही, आता सीझनमध्ये समजा पाऊस झाला जूनमध्ये, आपण सोयाबीन घेतो. सोयाबीन पण घेतो? हो, सोयाबीन. म्हणजे 12 महिने काय ना काय काढतात, काही ना काही तरी पीक शेतकऱ्याला घ्यावंच लागतं. त्याशिवाय मी तिकडे आपल्या घराच्या बंगल्यासमोर बघितलं कांद्याची पात लागवड. कांद्याची पण लागवड. साधारण कांदा आता चांगल्या प्रकारे भाव होता कांद्याला, शेतकऱ्याला मिळत नाही, शेतकऱ्यापर्यंत मिळत नाही. म्हणजे मधले दलाल त्यांना जास्त भाव मिळतो. सिस्टम कुठेतरी आपल्याला मागे शेतकऱ्यापर्यंत ते हमी भाव मिळून देत. मग साधारण त्याचं कांद्याचं पीक कधी निघेल? कांद्याचं पीक एक लागवड केल्यानंतर साधारण 4 ते 4.5 महिन्यात आपण कांदा काढणीसाठी. आता साधारण तो किती महिन्यात? 2 महिन्यांनी कांदा. 2 महिन्यांनी कांदा आपल्याला खायला मिळणार. 100% नक्कीच आपल्याला घरगुती कांदा खायला मिळणार आहे. आणि ऊसाच्या शेतावरती येऊन आपण ऊस तोडणार आहोत. आणि जी आपण लहान असताना इच्छा असायची ना ऊस तोडून तो असा चावून खायचा,
तर आपण तसं सुद्धा करणार आहोत. आता आपण पपई घेतलेली आहे, डाळिंब बघितली 2 महिन्यानंतर किंवा आणखी 6 महिन्यानंतर जेव्हा येऊ या ठिकाणी ते आपल्याला घरगुती आणि सेंद्रिय खताने पिकवलेले डाळिंबसुद्धा खायला मिळणार आहे. आणि हे ऊसाचं जे पीक आहे तोपर्यंत ते मोठी भरारी घेईल आणि अशीच ऊसाच्या पिकाची तुमच्या या पपईच्या पिकाची, डाळिंबीच्या पिकाची अशीच प्रगती होते आणि त्याचबरोबर तुमचीसुद्धा प्रगती होऊ देत आणि असं मला शेतकरी मोठा होऊ देत अशा तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आपण वेळात वेळ काढून मला जी माहिती दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू दे आणि जेणेकरून याच प्रेमामुळे आपलं प्रेम वाढेल आणि आम्हाला तुमच्याकडे यायची संधी मिळेल अशी मी आशा बाळगतो. इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.